नमस्कार मित्रांनो, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या होणारा ए-टी-के-टीचा जो पेपर आहे कॉम 221 ठीक आहे. ह्याचे मी तुम्हाला आय-एम-पी क्वेशन सांगणार आहे. ठीक आहे. कॉम 221 टी-वाय बी-कॉम ओके. टी-वाय बी-कॉम वाय-सेम-यू ठीक आहे. तर याचे मी तुम्हाला आय-एम-पी क्वेशन सांगणार आहे. याच्यामध्ये बघा आपल्याकडे माझ्याकडे जवळपास 3-4 प्रश्नपत्रिका आहेत. ठीक आहे. यामधनं मी तुम्हाला आय-एम-पी क्वेशन सांगणार आहे. ज्यांना कोणाला होम असाइनमेंटची उत्तरं पाहिजे असेल किंवा हे प्रश्नपत्रिका पाहिजे असतील, आय-एम-पी नोट्स वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी हे आपलं ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. ठीक आहे. परीक्षेचा अभ्यास एडुटॉक ठीक आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोरवरनं. त्यावर तुम्हाला बरंच काही मिळेल. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडे बघा आता सगळ्यात पहिला आय-एम-पी क्वेशन कुठला आहे? तुम्हाला अंकेक्षण जे आहे, हा पूर्ण टॉपिक वाचून घ्यायचा आहे. अंकेक्षण त्याला ऑडिटिंग म्हणतो आपण त्याला. तर अंकेक्षणाचे महत्त्व, अंकेक्षणाचे उद्देश, ठीक आहे, हे तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला अंकेक्षणावर कुठलाही प्रश्न आला, तर ते तुम्हाला कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. नंतर आहे टाइप्स ऑफ एरर, चुकांचे प्रकार स्पष्ट करा. चुकांचे प्रकार कुठले-कुठले असतात, ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. जसं की आपण सांगितलं अंकेक्षण तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे. अंकेक्षणावर 3 ते 4 प्रश्न पडतात. ठीक आहे. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. अंतर्गत तपासणीचे फायदे आणि बहिर्गत तपासणीचे फायदे हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. प्रमाणाचे उद्देश, ठीक आहे. नंतर आहे रोगपुस्तिका. त्याच्यानंतर अजून कुठलं आहे टाळेबंद जे खातं आहे, टाळेबंद खातं तुम्हाला बघून घ्यायचं आहे कशा प्रकारचं असतं ते. मूल्यांकन म्हणजे काय? मूल्यांकनाच्या पद्धती तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. परिवीव लेखकांचे लेखांकनाचे तुम्हाला थोडक्यात फायदे सांगायचे आहेत. ठीक आहे. ॲडव्हांटेजेस ऑफ कॉस्टिंग. अंकीक्षणाचे महत्त्व जसं तुम्हाला सांगितलं अंकीक्षण पूर्ण तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खरेदी विक्री, परिव्ययाचे 5 खर्चाचे विवेचन, परिव्ययाचे कोणतेही 5 प्रकार, परिव्यय पत्रकाचे उद्देश. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो परिव्यय म्हणजे काय आणि परिव्ययाच्या बद्दल तुम्हाला सगळा पूर्ण टॉपिक वाचून वाचून घ्यायचा आहे आणि अंकेक्षणाबद्दल जो आहे तो पूर्ण टॉपिक वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. समोर बघूया आपण अजून. अंकेक्षणाचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. अंकेक्षणाचे महत्त्व, नंतर अंकेक्षणाचे फायदे जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदर, चुकांचे विविध प्रकार वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर हे तुम्हाला जे आहे ते पूर्ण वाचून घ्यायचं आहे. ओके. अंकेक्षण, प्रमाणाचे उद्देश, प्रमाण पद्धतीचे वर्णन, सत्यापन आणि प्रमाणन. अंकेक्षण झालं आपलं. ठीक आहे. परिव्यय लेखनाचे फायदे, परिव्यय केंद्राचे उद्देश. ठीक आहे. हे जे आहे तुम्हाला पूर्ण जे आहे ते वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. पर्यायाचे प्रकार, पर्यायाचे वर्गीकरण, जसं की अंकेक्षण आणि परिव्यय हे 2 जर तुम्ही टॉपिक परफेक्ट केले मित्रांनो, तुम्ही सहज पास होऊ शकता. बाकीचे तुम्ही नाही लिहिलं तरी चालतंय. प्रत्यक्ष कराचे फायदे आणि उत्पन्न वैशिष्ट्ये. अजून बघूया आपण समोर. अंकेक्षण इथं पण आलेला आहे बघा. अंकेक्षण, चुकांचे विविध प्रकार. चुकांचे विविध प्रकार हा प्रश्न दरवर्षी येतो. ठीक आहे. अंकेक्षणावर तुम्हाला प्रश्न येतात. हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. अंतर्गत तपासणी, प्रमाणाचे उद्देश. ठीक आहे. अंकेक्षणाची अपात्रता स्पष्ट करा. अंकेक्षणाचे गुण कुठले-कुठले आहेत. ठीक आहे. परिव्यय लेखांकनाचे उद्देश तुम्हाला लिहायचे आहेत. आर्थिक लेखे व परिव्यय लेखे, परिव्यय केंद्राचे प्रकार. ठीक आहे. हे एकदम सोपं आहे. काही अवघड नाही. पर्यायाचे वर्गीकरण, पर्याय पत्रकाचा नमुना, कराची वैशिष्ट्ये, अप्रत्यक्ष कराचे फायदे, भारतीय आयकर कायद्याची उद्दिष्टे. ठीक आहे. तुम्हाला तेवढं जर तुम्ही मनाने लिहू शकता. बाकीचं तुम्हाला फक्त परिव्यय, अंकेक्षण, चुका. ठीक आहे. हे तुम्हाला जे आहे ते पूर्ण वाचून घ्यायचं आहे. अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला बरंच काही मिळेल. तुम्ही हे जे आहे नोट्स वगैरे आय-एम-पी क्वेशन तसेच होम असाइनमेंटचे उत्तर इंग्लिश, मराठी मीडियम तुम्ही सगळं जे याच्यावरती घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.